नमस्कार, मी मनीषा। माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता माझ्या सर्वच मैत्रिणींची दिवाळीची साफसफाई हे ते खूप सारी गडबड लगबग चालू असेल, माझी पण चालू आहे। पण मला आहे ना सध्या म्हटलं थोड्याशा काही वस्तू बनवायच्या होत्या, म्हणजे कबाडचे जुगाड। आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपण अशा फेकलेल्या असतात किंवा ज्या निरुपयोगी असतात असं आपल्याला वाटतं, तर त्यापासून पण आपण छान छान क्राफ्ट्स बनवू शकतो। तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू की मी काय जुगाड केला आहे ते। आणि मी मेणबत्ती पण बनवली। तर घरच्या घरी ना आपण रॉ मटेरियल मागवून अशी स्वस्तात मस्त मेणबत्ती पण बनवू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे मी वालपुट्टीचा वापर करणार आहे क्राफ्ट बनवण्यासाठी। तर कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपल्याला इझिली ही वालपुट्टी मिळून जाते, कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता। तर यात आहे ना मी फेविकॉल टाकला। फेविकॉल टाकणं पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी पण चालेल। नुसतं पाणी टाकून डो बनवला ना तरी पण छान होतो। तर हे बघा, या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि एका ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवले। तर आपल्याला ते ओल्या कपड्यात झाकून ठेवायचे, नाहीतर मग कालांतराने ना 4-1 तासानंतर त्याचे दगड बनायला लागतात। तर ह्या मागच्या वर्षीच्या पंत्या होत्या माझ्याकडं, तर त्यापासून ना मी दिव्याचं स्टँड किंवा डॉल कशी बनवली हे तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम मी वालपुट्टी थोडीशी पाण्यामध्ये कालून घेतली, एक पंती पालथी घातली, त्यावरती थोडीशी वालपुट्टी टाकली आणि त्यावर दुसरी पंती ठेवून या पद्धतीने हे बघा अशी वालपुट्टी पुन्हा कडेने अशी कव्हर केली आणि दुसरी पंती पुन्हा त्यावर पालथी घातली। तर आपल्याला पुन्हा हे वरतून असं अलगद हाताने कव्हर करायचं आहे वालपुट्टीने। तर वालपुट्टीचं जे काम आहे हे आपल्याला हळूहळू करावं लागतं। ते एकासोबतच एखादं क्राफ्ट लगेच तयार होत नाही। जेव्हा तुम्ही क्राफ्ट बनवायला घ्याल त्यापासून तेव्हा तुम्हाला लगेचच आयडिया येईल। तर बघा, या पद्धतीने अगोदर मी ते पूर्ण सुकू दिलं, त्यानंतर पुन्हा त्यावर आपल्याला डिटेलिंग करत चालायचे आहे। एक पार्ट बनवल्यानंतर आपल्याला तो कडक उन्हामध्ये सुकू द्यायचा आहे, त्यानंतर दुसरा पार्ट करायचा। असं हळूहळू ना 2-4 दिवस हे डिटेलिंग चालू ठेवावं लागतं आणि हळूहळू हे क्राफ्ट छानपैकी तयार होतं। तर हे बाहुलीचे हात बनवले मी आता आणि ते सुकत ठेवलं। तर माझ्याकडे आहे ना हे दह्याचं भांडं होतं। तर 2-4 वर्ष झाले या अशा काही प्लास्टिकच्या जार बरण्या आपल्या घरात पडलेल्या असतात, तर त्यापासून पण आपण छान आकर्षक असे पॉट बनवू शकतो। तर वालपुट्टी मी पाण्यामध्ये थोडीशी मिक्स केली आणि हे बघा, या पद्धतीने ते जे मातीचं भांडं आहे त्याला वरतून मी असं कव्हर करणार आहे। तर यामुळे काय होतं, या पॉटला आहे ना असा सिरॅमिक लुक येतो किंवा ते सिरॅमिकचं आहे असं भासतं। तर ह्या प्लास्टिकवरती पण मी अशी वालपुट्टी लावली। माझ्याकडे हा स्प्रे होता, तर तो खराब झाला होता, मला त्याची फुलदाणी बनवायची होती आणि हा चॉकलेटचा डब्बा, याची पण मला फुलदाणी बनवायची होती। तर हे सर्व काही मी असं वरतून वालपुट्टीने कव्हर करून कडक उन्हामध्ये 2-3 दिवस वाळू दिलं आणि कडक वाळल्यानंतर आहे ना आपल्याला हे असं सँडपेपरनी घासायचे, म्हणजे थोडक्यात त्याला पॉलिश करायची, म्हणजे छान स्मूथ असं आपलं पॉट जो आहे जे क्राफ्ट आहे ते तयार होतं। तर पुन्हा छोटे छोटे मी असे डो बनवून ठेवले घट्ट आणि त्यापासून असं मी आता डिझाईन बनवणार आहे। तर हे बघा, असं या पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसं आपण डिझाईन बनवू शकतो। थोडा फेविकॉल लावायचा आणि वरतून असं हे चिपकवत चालायचं। तर मी पानाचा आकार दिला थोडीशी वालपुट्टी घेऊन आणि चाकूच्या साहाय्याने ना असं त्याला पानाचा लुक द्यायचा प्रयत्न केला। तर इंटरनेटवरती आपल्याला खूप साऱ्या डिझाईन बघायला मिळतात, तर जे सोपं वाटेल ते आपण बनवू शकतो पेन्सिलनी। असं मी मध्ये त्याला पुंकेसर जे असतात फुलाच्या आतमध्ये ते करायचा प्रयत्न केला। तर माझ्याकडे काही टूल्स नाही आहे, तर जे प्रोफेशनल क्राफ्ट मेकर असतात त्यांच्याकडे टूल्स असतात। माझं सगळं घरगुती कबाडचे जुगाड आहे। तर हे बघा, असं सर्व सुकत ठेवलं मी पुन्हा आणि हे आपल्याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे। तर ही डॉल होती माझ्याकडे, जवळजवळ 5-6 वर्ष झाली हिला बनवून आणि अजून पण ती जशीच्या तशीच आहे। पण म्हटलं तिचा कलर चेंज करू, तर मी तिला पण कलर कसा केला हे तुम्हाला दाखवते।
तर आता हे मी सर्व सुकू दिलं आणि दुसऱ्या दिवशी ना मी याला आता कलर करणार आहे. तर कलर आहे ना आपण ॲक्रेलिक पेंट किंवा ऑइल पेंट वापरू शकतो वालपुट्टीच्या क्राफ्टसाठी. तर खाली मी रेड आणि व्हाईट मिक्स केलं आणि त्याचा असा फेंट अबोली तयार झाला. तर थोडं कॉन्ट्रास्ट घ्यायचं, खाली जर फेंट असेल तर वरती थोडे गर्द कलरचे फुलं, असं हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आणि बाहुलीला पण मी थोडं असं तिचं रंगकाम केलं. एकदा एक रंग दिल्यानंतर आपल्याला ते क्राफ्ट पुन्हा व्यवस्थित सुकू द्यायचे आहेत, एकदम कडक वाळू द्यायचे आहेत आणि नंतर दुसरा रंग द्यायचा, नाही तर मग रंग हाताला लागतो. आणि जसजसं आपण बनवायला घेतो ना आपल्याला आपोआपच आयडिया येत चालते. तर हे सर्व मी आता सुकत ठेवलं आहे आणि हे मी 3-4 दिवसापासून माझं कंटिन्यू हेच 1 ते 1.5 तास आहे ना रोज मी दिवसभराचे दिले आहेत वेळातून वेळ काढून आणि हे क्राफ्ट बनवले. त्यावर अजून पण काही रंगकाम बाकी आहे, तर मी ते नंतर करेल. मला आहे ना मेणबत्त्या बनवायच्या होत्या, तर म्हटलं चला मी कशा बनवल्या हे पण तुम्हाला दाखवते या व्हिडिओमधून. तर मी ना ऑनलाईन हे मेणबत्ती बनवायचं सामान मागवलं होतं. तर ऑफलाईन पण आपल्याला दुकान जवळ असेल, माहीत असेल एखादं, तर तिथं पण मिळून जातं. तर याला वॅक्स म्हणतात आणि हे जे ऑइल आहे सुगंधित ऑइल, जे की मी मेणबत्ती बनवताना त्यामध्ये टाकणार आहे. तर मी इथे डबल मेथडचा वापर करणार, डबल बॉइलिंग मेथड म्हणतो आपण त्याला. तर गॅसवरती मी कढई तापत ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलं आणि हे बघा या वाती पण आहे ना सर्व आपल्याला म्हणजे कॅन्डलचं सामान मागवायचं ठरलं ना ऑनलाईन तर सर्वच देतात ते आपल्याला. या स्टिक देतात, त्यानंतर या वाती देतात. त्या स्टिकमध्ये ना ती वात घालायची आणि मग व्यवस्थित अशी बॅलन्स राहून छानपैकी आपली मेणबत्ती तयार होते. हे मोल्ड होते माझ्याकडं, हे प्रत्येकाकडेच असतात आणि इझिली आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन डीमार्ट वगैरेमध्ये पण खूप छान छान आकर्षक मोल्ड आहेत, तर कुठे पण मिळून जातात. तर या पद्धतीने मी अगोदर आहे ना वातीमध्ये स्टिक घातली आणि अशी सेट करून घेतली वात आणि तोपर्यंत पाण्याला आहे ना उकळी येत होती. तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी वॅक्स ठेवलं. तर हे काही क्रेयॉन्स होते माझ्याकडं, जे लहान मुलांचे खडू असतात ना, आपण काय रंगीत खडू म्हणतो आपण, तर ते असे तुकडे तुकडे उरलेले राहतात त्यांचे, तर त्याचा पण म्हटलं यूज होऊन जाईल. तर मेणबत्तीच्या कलरिंगसाठी ना मी त्या क्रेयॉन्सचा वापर करणार आहे. तर थोडंसं वॅक्स मी एका भांड्यामध्ये घेतलं आणि हे असं बघा पाण्यामध्ये ठेवलं आणि वितळून घ्यायचं. 5 ते 7 मिनटात आहे ना पूर्ण जे खडे स्वरूपात जे वॅक्स असतं ना तर ते पूर्ण वितळून जातं. तर एका वाटीमध्ये मी अगोदर थोडंसं ओतून घेतलं आणि त्यामध्ये हे क्रेयॉन्स घातले. तर एका वाटीत सेपरेट आपल्याला क्रेयॉन्सचा कलर अगोदर तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे जो थार आहे ना जाड पावडर स्वरूपात तो खाली बसतो आणि पातळ लिक्विड जे आहे ते आपल्याला मेणबत्ती तयार करण्यासाठी जो कलर पाहिजे ना तो युनिफॉर्म कलर सुंदर येतो त्याने. तर बघा असं या पद्धतीने मी अगोदर कलर तयार करून घेतला. मला पिंक आणि ग्रीन कलर असे 2 मिक्स कॉम्बिनेशन पाहिजे होतं, तर यामध्ये मी ग्रीन कलर तयार करून घेतला. तर हे लगेचच वितळतात खडू आणि जी त्यात पावडर असते ना ती खाली बसते आणि आपल्याला असं पातळ ट्रान्सपरंट जे ऑइल म्हणतो आपण ते पाहिजे असतं. त्यामुळे ना मेणबत्तीला खूप छान असा ट्रान्सपरंट कलर येतो. तर बघा हे मी त्यामध्ये ओतून दिलं त्या बॅग्समध्ये आणि याचं आहे ना टेम्परेचर आपल्याला योग्य पाहिजे, म्हणजे जास्त कडक पण ओतायचं नाही मोल्डमध्ये आणि जास्त थंड पण होऊन द्यायचं नाही. असं थोडं मीडियम टेम्परेचर झालं. त्याचे ना थर्मामीटर असतात मोजायचे, पण आपण काही नेहमी बनवत नाही त्यामुळे माझ्याकडे नाही आहे. तर मी असंच थोडंसं चेक करून बघितलं आणि आता मी या मोल्डमध्ये ना ते ओतणार आहे. तर सुगंधित जे ऑइल आहे तर माझ्याकडे रोज फ्लेवर आणि चंदन फ्लेवर असे 2 मागवले मी. तर त्यातला जो रोज फ्लेवर आहे तो आता मी इथे वापरत आहे. तर हे बघा असं या पद्धतीने त्यात मिक्स करायचं. तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग वास पाहिजे असेल तर थोडं जास्त घाला, कमी पाहिजे असेल तर थोडं कमी घाला. आणि आता या पद्धतीने मी सर्व यामध्ये ओतून घेतलं. तर आपल्याला भरभर हे ओतून घ्यायचं आहे, नाहीतर ते लगेचच असं आहे ना जमायला लागतं किंवा त्याची लगेच मेणबत्ती तयार व्हायला लागते. तर खाली बघा हा असा थार जो आहे ना खडूचा तर तो जमा झाला आहे. तर जो ग्रीन कलर आहे हा पूर्ण मी 10 ते 15 मिनिट सेट होऊ देणार आहे आणि नंतर त्यावरती पिंक कलर ओतणार आहे, कारण की तो जर लगेच ओतला तर दोन्ही मिक्स होऊन जाईल. तर 15-20 मिनिट मी छानपैकी सेट होऊ दिलं. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर आहे ना आपलं थंड आहे की गरम आहे त्यावर अवलंबून आहे हे किती वेळ ठेवायचं. तर याला बिलकुल धक्का लावायचा नाही आहे
आणि हे बघा अशा या पद्धतीने एकदा जमवायला लागलं की त्याला धक्का लावायचा नाही. ज्यांच्याकडे मोल्ड नाही ना ते ह्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो. तर वाटीला थोडंसं खोबरेल तेल किंवा गोड तेल असतं ना आपल्या घरात ते लावायचं. त्यानंतर ह्या पंत्या होत्या माझ्याकडे मागच्या वर्षीच्या. तर आपण रांगोळी वगैरे काढल्यानंतर आहे ना त्यात ठेवायला ह्या पंत्या खूप सुंदर आकर्षक दिसतात. आणि वेळेवर आहे ना आपल्याला असं जास्त तामझाम नाही राहत तेल होता हे ते. नुसती पंती ठेवून द्यायची, खूप वेळ चालते ती, सुंदर दिसतं, डेकोरेशनला कामं येतात. तर हे काही मोल्ड होते आणखी माझ्याकडं, ते पण मी घेतले आणि सर्व त्यामध्ये ओतून दिलं मी. पुन्हा ग्रीन आणि येलो कलरचं पण कॉम्बिनेशन तयार केलं आहे. तर हे बघा हे सर्व थंड होऊ दिले मी अर्धा ते पाऊण तास किंवा 1-1.5 तास आपण ठेवू शकतो, जसं जसं ते जमा होईल एकदम कडक. आणि छान मस्त अशा या कॅन्डल आहे ना मोल्डमधून निघाल्या आहेत आणि खूप सुंदर वाटतात. आपण कधी कॅन्डल लाईट डिनर आपल्याकडे पाहुणे येणार असले तर लावायला, त्यानंतर दिवाळीच्या वेळेस सणावारांना असं लावायला घरात खूप छान पॉझिटिव्ह वातावरण राहतं. त्याच्या वासाने पण स्मेलनी खूप असं प्रसन्न वाटतं. तर अशा बनवून ठेवायच्या. तर आपल्याला आहे ना अशा विकत जर घेतल्या ना खूप महाग पडतात ह्या पंत्या. आणि असं जर आपण रॉ मटेरियल घेऊन जर बनवल्या ना तर खूप स्वस्त, म्हणजे आपल्याला खूप साऱ्या बनतात आणि खूप दिवस जातात त्या. तर आज मी ह्याच दिवाळीसाठी बनवून ठेवल्या आहेत. आणि क्राफ्ट पण तोपर्यंत सुकले होते, मला त्याच्यावरती अजून त्यांचे आईज वगैरे बनवायचे होते. तर आता मी हे सगळं एका डब्यामध्ये भरून ठेवून देणार आहे. हा कबाड से जुगाड तुम्हाला माझा आजचा कसा वाटला मला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद अँड बाय बाय.